आपल्या इकडे मित्र बघू शकता, हा नीरज आहे आणि हा अजय आहे आणि आपले आदिनाथ सर यांना तर खूप दम लागलेला आहे काय चालू शकत नाही. तर शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आणि आज दिनांक 15 ऑगस्ट आणि आमचा प्लॅन झाला आहे तो कणकेश्वर मंदिरामध्ये जायचा प्लॅन झालेला आहे. आणि आता आपण सध्या आहोत ते झिराडमध्ये आहोत आणि आपल्याबरोबर आमच्या डिपार्टमेंटमधले 3-4 मित्र आहेत माझे, ते पण पुढे गेलेले आहेत. आणि आता आपण जायला निघायचं आहे आणि ते म्हणजे 2 साईडनी जाऊ शकतो आपण कणकेश्वर मंदिराला. एक झिराड मार्ग आहे आणि एक दुसरा मार्ग आहे तो मापगाव मार्ग आहे. आणि पाऊस बघू शकता, इकडे घनदाट पाऊस आहे आणि आमचे 2-3 मित्र आहेत ते वरती गेले आहेत. आणि वाट पण एकदम डेंजर आहे इकडची, बघू शकता या साईडला एकदम निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आणि पावसाचं पण जोरदार आगमन झालं इकडे. आणि आता आम्ही झिराडवरून पायवाटेने वरती चाललो आहे आणि पाऊस पण जोरदार आलेला आहे. आणि बघू शकता पाठी आपले मित्र आहेत, दीपक सर आलेले आहेत आणि 3 जण पुढे गेलेले आहेत. आम्ही तर मित्रांनो वाट बघू शकता इकडे जायची, एकदम घनदाट जंगलामधून आहे आणि 2-3 जण गेलेले आहेत पुढे. तुम्हाला पावसाचा आवाज पण येत असेल, एकदम जोरदार पाऊस येतो आहे आणि वातावरण पण मस्त एकदम थंडगार झालं आहे. मला निसर्ग दाखवतो, बघू शकता इकडे. इकडे बघा जाम भारी झालेला आहे. तुम्हाला आता पुढे गेल्यात त्या 3 मित्रांना भेटवतो, चला तर मग. तर बघू शकता इकडे संपूर्ण निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आणि आम्ही आता अर्ध्या रोडपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि आपल्या इकडे मित्र बघू शकता, हा नीरज आहे आणि हा अजय आहे आणि आपले आदिनाथ सर यांना तर खूप दम लागलेला आहे काय चालू शकत नाही. काय बोलतो. तर आता आम्ही चाललो आहे वरती, अजून थोडा वरती आहे. आणि इकडे बघू शकता खेकडा भेटला आपल्याला, एक दाखवतो, बघू शकता. मुठा बोलता त्याला, मुठा. संपूर्ण डोंगराची वाट आहे आणि आता एक अर्ध्या तासामध्ये आम्ही पोचू वरती. चालायला ॲडव्हेंचर वाट आहे पण मजा येते काय हो. हाँ मजा आ रहा है क्या? बहुत मजा आ रहा है आणि इकडे फुलं बघा, व्हाईट फुलं आहेत कोणती तरी, आपल्याला त्याचं नाव माहीत नाही आहे. चला आता भेटूया आपण वर मंदिरामध्ये. तर पाऊस अजून काही कमी झाला नाही मित्रांनो, बघू शकता इकडं. आणि अर्धा तास झालेला आहे चालून आणि आता एक अजून अर्धा तास तरी वरती आहे बोलत आहेत. मी पण अजून काय आलो नाही इकडे, पहिल्यांदाच चाललो आहे. आणि आपले 3 मित्र पुढे गेले आहेत आणि 1 जण थांबला इकडे. आता थोड्या वेळामध्ये आपण पोचू कणकेश्वर मंदिरामध्ये. चला तर मग जाऊया, आता भेटूयात वरतीच मंदिरामध्ये. तुम्हाला मंदिरामधील थोडेफार व्ह्यू बघायला भेटतील. चला तर मग. सर्व लोक बघू शकता आणि वातावरण बघा इकडे, फुल माहोल झाला आहे, फुल वातावरणचा. काय बोलताय, जाम मजा येत आहे ना. काय बोलतात नीरज शेठ, तुम्ही काय सांगू शकता? नाही सांगू शकत काय. तर मंदिर बघू शकता तुम्ही, मंदिर आहे, अश्मयुगीन काळातलं मंदिर आहे. आपण थोडं दर्शन घेऊया जाऊन आतमध्ये. आणि हा आपला झिराडमधला मित्र आहे आपला एक. हिंदू आहे, हिंदू पाठीमध्ये हिंदू नजारा सुंदर असा, नजारा सुंदर आहे एकदम, छान वाटते पावसाळ्यात. छान छान एकदमच छान आहे. एक डान्स करशील काय तू? शक्ती तुरा करू शकतो. बॅग सुंदर आहे तुझी पण, आवडली आम्हाला. हां आणि इकडे बघू शकता आंबे पाडतात वरून. आंबे आहेत काय वरती? चला आता आपण काय म्हणणं आहे काय तुमचं? पुढच्या प्रवासाला निघायचं आपल्याला. आता तुमचा स्टॅमिना भरला काय परत? चला हां चला चला. स्टॅमिना बिल झाला ना?
चला आता नॉनस्टॉप डायरेक्ट जातो आम्ही कणकेश्वर. आणि आपले ते 3 मित्र आहेत फुल एनर्जेटिकमध्ये चालत आहेत. नॉनस्टॉपमध्ये आता जाणार आहेत ते कणकेश्वर मंदिरामध्ये. आणि तुम्ही खाली माहोल बघा, निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. आणि आपण पण ह्या वाटेने पहिल्यांदाच जातो आहे कणकेश्वर मंदिरामध्ये. एकदम भारी आहे, कोकणचा फील येत आहे एकदम. आणि हा लाल टी शर्टवाला मुलगा आहे म्हणजे मित्र आहे तो या साईडचाच आहे झिराडचा. तर तुम्हीही या इकडे. पुढे पण एक मंदिर दिसतं आपल्याला काहीतरी, कोणतं मंदिर आहे ते बघूयात. चला तर मग भेटूया आपण मंदिरामध्ये. जर्नी खूप भारी वाटते. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता पोचलेलो इकडे कणकेश्वर मंदिरामध्ये. बघू शकता हे आपलं कणकेश्वर मंदिर आहे. आता तिकडे जाऊन दर्शन घेऊया. इकडे पाय वगैरे धुवून घ्यायचं आहे. चला तर चलो. तर मित्रांनो बघू शकता इकडे या साईडला मंदिर आहे. सर्व धुकं पसरलेलं आहे. तर मित्रांनो आता आपलं दर्शन करून झालेलं आहे मंदिराचं. बघू शकता हे पाठी कणकेश्वर मंदिर आहे. आणि इकडे वडापाव खायला बसलेलो आहे एकदम. बघू शकता या साईडला वडापावची पार्टी चालू आहे आमची. चला इकडे आता नाश्ता करून घेऊया आपण. बघू शकता म्हणजे तुम्ही फॅमिली याचा हा खात नाही कारण याचा जन्माष्टमीचा उपवास आहे. रात्री खाऊन घ्या गरम गरम वडापाव. नंतर आपल्याला जायचं आहे ते पोहायला जायचं आहे. तर बघू शकता या साईडला मंदिर आहे कणकेश्वर आणि त्याच्या पाठच्या साईडला आम्ही आलेलो आहे. आणि इकडे बघू शकता मोसम एकदम झालेला आहे कडक. आणि हा बघू शकता पाण्याचा कुंड आहे. त्यामध्ये कासव वगैरे आहेत. ते मंदिरामध्ये आताच आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही जातोय त्या साईडला जायचं आहे. महाराज मला तर तुला ढकलून द्यावं वाटत होतं पाण्यात. तर आता आमचं दर्शन करून झालेलं आहे मंदिरातलं. आणि आता आम्ही चाललो आहे ते कुंडामध्ये चाललेलो आहे पोहायसाठी. आणि आपली पब्लिक गेलो आहे पुढे. तर बघूयात कुंड कुठं आहे तो. आणि तुम्हाला दाखवतो रोड इकडचा. संपूर्ण पावसाळीचं वातावरण झालं आहे इकडे तिकडे. तर आम्ही आता जातो इकडे कुंडामध्ये आंघोळी करण्यासाठी. आणि इकडे आमचे स्विमर आणलेले आहेत, आम्ही खास बोलवलेले आहेत. कोल्हापूरमधून आलेले आहेत. पाणी आलेलं आहे पाऱ्याला बघू शकता इकडे जोरदार. इकडे पण एक मंदिर आहे वाटतं बघ ना. इकडे कुंड आहे पाण्याचं बघूया आपण. इकडे हनुमानाचं मंदिर बघा. पाऊस जोरदार आहे दिसेल तुम्हाला. बाबा इकडे कुंड आहे बघू शकता कुंड. पाहू शकता आता इकडे पोहायची तयारी चालू आहे. आणि 4 स्विमर मागवले आहेत आम्ही पोहायसाठी. आराम करतात थोडे. टाक टाका हो.
पाणी गेलं तर जाम होतं रे. इथलं बघू शकता आपण आता आंघोळ केलेले आहे. ब्रह्मकुंड इकडे आहे आणि दुसऱ्या साईडने पण यायला इकडे आहे. मापगाव साईडने पण यायला या साईडून रोड आहे आपल्याला. आणि आपण आता आलेलो इथे तर आता घरी आणि आपल्याला या साईडला झिराडवरून येऊ शकतो या साईडीन. आणि आपण आता जायचं इथे त्या साईडला मंदिर आहेत. कोणतं मंदिर आहे रे? 12 काय बोलतात? 12 ज्योतिर्लिंग मंदिर त्या साईडला आहे. ते आता आपण बघणार आहोत. तिकडे जाऊन आताच सर्व आंघोळ करून झालेले आपले आणि आपले मित्र सर्व तयारी होत आहेत निघण्याची. ज्या मजा आली पोहायला ब्रह्मकुंडामध्ये आपल्याला. आणि मॅन ऑफ झिराड अजय कवळे मॅन फ्रॉम अजय कवळे. अशा प्रकारे आमचे आता ब्रह्मकुंडामध्ये पोहून झालेला आहे. आता चालला आहे मंदिरामध्ये चालला आहे दर्शनासाठी. इकडे एक मंदिर आहे कोणतं मला पण ते माहीत नाही. आता चालला आहे इकडे सर्वत्र धुकं पसरलं आहे आणि आपण आता भेटूयात. तर बघू शकता इकडे पूर्णपणे धुकं झालेलं आहे. आणि हा बघा हे कणकेश्वर मंदिर आहे आणि ते पाण्याचं धुकं आहे काय दिसणार नाही पावसाळ्यामध्ये कारण सर्वत्र धुकं पसरलं आहे. आणि आता आपण जातो आहे ते 12 ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये जायचं आहे. आपले मित्र गेले आहेत साईडला आणि थंडी जाम लागते इकडं. वाट बघू शकता या साईडला तुम्ही. तर बघू शकता या साईडला तुम्ही 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे कणकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये. हे ज्योतिर्लिंगाचं देवस्थान आहे आणि गणपती वगैरे 20 गणपती आणि 30 सेकंद आहे. तर या साईडला विष्णू मंदिर आहे बघू शकता. या साईडला विष्णूचं मंदिर आहे बघू शकता. आतमध्ये अंधार आहे काही दिसणार नाही आहे आणि पाऊस पण जोरदार पडतो आहे. आणि आता आपण गणपती मंदिराचं दर्शन घेऊया. सुंदर असं गणपती मंदिर आहे. या साईडला पण सिद्धिविनायक. आणि या साईडला पण एक मंदिर आहे बघू शकता काळभैरवेश्वरी मंदिर. आणि पावसाचं पण जोरदार आगमन झालेलं आहे इकडं. आणि आपली मंडळी त्या साईडला बसलेली आहे तिकडे. तर आम्ही आता आलेलो आहे मंदिरामधून कणकेश्वर आणि जातो आहे ते आता घरी जायला निघालेलो आहे. आणि पाऊस काय अजून थांबलेला नाही आहे थोडा पण. आता अर्ध्या रस्त्याला पोचलो आम्ही. मजबूत धुके थोड्या वेळात म्हणजे पायथ्याशी पोचू आम्ही रोडच्या. आणि धुका पण एकदम मजबूत पडलेला आहे बघू शकता. इकडं बसायची जागा आहे जर कोण दमला जास्त तर बसू शकता इकडे. मॅन ऑफ इवर शाईन. आणि एक माणूस मेन माणूस पुढे गेला आमचा वाट दाखवाय. नीरज शेठ मॉडर्न नीरज. चला तर मग आता भेटूयाच खाली पायथ्याशी पायवाटेच्या. एकदम ॲडव्हेंचर अशी वाट आहे त्यामुळे थोडा सावकाश चालायला लागतं आहे आम्हास. दगड वगैरे बघून चालायला लागतं बघा. पाऊस जास्त होता त्यामुळे जास्त अशी व्हिडिओ शूटिंग करायला भेटली नाही पाण्यामुळे. आणि आम्ही नेक्स्ट टाईम येऊ. स्विमिंग पूलचा आस्वाद घेतला. स्विमिंग जाम केलेली. हां पोहायची मजा जाम आली. थोडा हळूच जाऊया
टेन्शन डिले झाले. सस्पेन्शन थोडे डिले झालेले तिकडं. आणि एकदम डोंगरदऱ्याची वाट आहे, त्यामुळे सावकाश जायला लागते. तो पुढे गेला माणूस तो थोडा जायला एकदम हे आहे, तरबेज आहे. गाईड आहे तो, गाईड आहे, नेचर गाईड. बघू शकता इकडे पावलं कसं मोजतोय. कुठलं मोडरी काय मॉडर्न गाय. बघू शकता जंगल बघा इकडे, घनदाट जंगल आहे. हां तर मित्रांनो, आत्ताच आपण पोचलेलो आहे जस्ट घरी आपल्या. आज प्लॅन झाला होता आमचा कणकेश्वरला जायचा आणि जाम धमाल आली तिकडे. पाऊस पण जाम होता. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.